वळूया पुढील बातमीकडे। तुर्भे उड्डाणपुलाचे काम लवकरच होणार असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। वर्षभरापासून तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम काही तांत्रिक बाबींमुळे रखडले होते। आता नव्याने रचना करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी तब्बल 40 कोटींची निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी 1.5 वर्षात खुला होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आता नव्याने उड्डाणपूल उभारल्याने वाहतूक कोंडीतून कायमचा दिलासा मिळणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबईतील तुर्भे येथे नव्याने एक उड्डाणपूल होत आहे। तुर्भे स्टेशन बाहेरील जो रोड आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं आणि त्यामुळेच कुठेतरी वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी यासाठी नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। पुढील काही दिवसात त्याचे काम सुरू होणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा जो उड्डाणपूल आहे या ठिकाणी जे लोक आहेत ते नेहमीच समोर स्टेशन असल्यामुळे ते रस्ता क्रॉस करतात आणि समोरून गाड्या येत असतात। मात्र काही दिवसातच हा उड्डाणपूल काम हे सुरू होणार आहे। त्यामुळे जे नागरिक यामध्ये वाहतूक कोंडीमध्ये अडकतात त्यांना दिलासा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे। यासोबत या उड्डाणपुलाच्या कामासाठी 40 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। ठाणे बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढत असते आणि या मार्गाच्या एका बाजूला औद्योगिक क्षेत्र तर दुसऱ्या बाजूला नागरी वस्ती आहे आणि त्या औद्योगिक क्षेत्राच्या स्थानकासमोरील नवी मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली तुर्भे स्टोअर ही झोपडपट्टी वसली आहे। या झोपडपट्टीत राहणारे लोक कामानिमित्त लोकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात। त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची जी संख्या असते ती मोठी असते। पाहायला गेलं तर यामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे। या रोड अपघातामध्ये तर अनेक 20 पेक्षा अधिक लोक आहेत ते जखमी किंवा अपंग झालेले आहेत। त्यामुळे आता हा जो नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे पुढील 15 दिवसात त्याचं काम सुरू होणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे कुठेतरी जी वाहतूक कोंडी होत असते या ठिकाणी ती कायमची सुटणार असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी नवी मुंबईकरांना हा दिलासादायक बातमी म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।